तुमच्या समोर जर झुरळ आलं तर लगेच किंचाळू नका किंवा पळून जाऊ नका, कारण ते तुम्हाला मदत करण्यासाठी आले असू शकतात. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? सांगतो. जेव्हा आपण रोबोट्सचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? लोखंडी किंवा प्लास्टिकचे मोठे यंत्र, रोबोट्स आपल्याला दिसतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आता निसर्गातील कीटकच चालते फिरते रोबोट्स बनणार आहेत तर? होय, हे खरं आहे. जर्मनीतील एका स्टार्टअप कंपनीने चक्क झुरळांना हायटेक रोबोट्समध्ये रूपांतरित केलेलं आहे. सायबॉर्ग इन्सेक्ट्स असं याला म्हटलं जात आहे. आता हे कसं शक्य आहे, किंवा कीटक कसं काम करणार, किंवा आपलं भविष्य यामुळे कसं बदलणार, आज व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज विषय जो आहे ना थोडासा वेगळा आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की सायबॉर्ग म्हणजे नेमकं काय. जेव्हा एखाद्या जिवंत प्राण्याच्या शरीरामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवून त्याला नियंत्रित केलं जातं त्याला म्हणतात सायबॉर्ग. जर्मन स्टार्टअप कंपनी स्वाम बायोटॅक्टिज यांनी मादागास्करच्या मोठ्या झुरळांच्या पाठीवर एक अत्यंत हलकं AI एनेबल्ड बॅकपॅक बसवलेले आहे. आता हे बॅकपॅक झुरळांच्या मज्जासंस्थेशी म्हणजेच नर्वस सिस्टीमशी जोडलेले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ या झुरळांना हव्या त्या दिशेने वळवू शकतात. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की रोबोट बनवण्यासाठी झुरळच का? वाघ आहे, सिंह आहे, इतर प्राणी सुद्धा आहेत, तर ते का नाही आहेत? याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं आहे लवचिकता. झुरळ अशा अरुंद आणि अगदी छोट्या जागेमध्ये जाऊ शकतात जिथे कोणताही मानवनिर्मित रोबोट पोहोचू शकत नाही. दुसरं आहे ते सहनशक्ती. झुरळ अत्यंत सहनशील असतं. कठीण परिस्थितीत ते जिवंत राहू शकतं. ते रेडिएशन आणि अन्नाशिवाय अनेक दिवस जगू शकतात. तिसरं आहे कमी ऊर्जा. कृत्रिम रोबोटला चालण्यासाठी बॅटरी लागते, पण झुरळ स्वतःच्या ऊर्जेवरती चालतात. बॅटरीचा वापर जो आहे तो फक्त सेन्सर्स असतील किंवा कंट्रोलरसाठी केला जातो. आता झुरळांच्या पाठीवर जे बॅकपॅक आहे त्यामध्ये सूक्ष्म कॅमेरे आहेत, गॅस सेन्सर्स आहेत आणि ट्रान्समीटर बसवलेले आहेत. जेव्हा या झुरळाला डावीकडे वळायचं असतं त्यावेळेला त्याच्या डाव्या बाजूच्या एंटिनावरती एक छोटासा इलेक्ट्रिक सिग्नल दिला जातो. झुरळाला असं वाटतं की तिकडे काहीतरी अडथळा आहे आणि तो आपोआप त्याचा मार्ग बदलतो आणि उजवीकडे वळतो. अशा प्रकारे एखादा जो ऑपरेटर तो लांब बसून सुद्धा या झुरळाला एखाद्या गुप्तहेराप्रमाणे किंवा बचाव कार्यासाठी वापरू शकतो. विशेष म्हणजे झुरळ जे आहे ना हे स्वार्म म्हणजेच थव्याने काम करू शकतात, ज्यामुळे एकाच वेळेला मोठा परिसर आपल्याला कव्हर करता येतो. या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, जसं की डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे भूकंपामध्ये इमारती पडल्यानंतर ते ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी झुरळ अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. त्यांच्यावरील सेन्सर्स मानवी श्वास किंवा उष्णता शोधू शकतात. दुसरं आहे मिलिटरी आणि गुप्तहेर. शत्रूच्या तळाची माहिती काढण्यासाठी किंवा अगदी आपत्कालीन परिस्थितीत गॅस गळती तपासणीसाठी याचा वापर आपण करू शकतो. तिसरं आहे पर्यावरण रक्षण. कठीण ठिकाणी प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी हे कीटक मदतीचे ठरू शकतात. अर्थात प्रत्येक नवीन तंत्रज्ञानासोबत काही प्रश्न सुद्धा येतात की जिवंत कीटकांना अशा प्रकारे नियंत्रित करणं योग्य आहे का, किंवा प्राण्यांच्या हक्कांचं काय? जर्मन स्टार्टअपच्या मते यामुळे कीटकांना कोणत्याही वेदना होत नाही किंवा त्रास होत नाही. मुख्य उद्देश आहे की माणसाचं प्राण वाचवणे. मित्रांनो, विज्ञान ज्या वेगाने प्रगती करते ना ते पाहता भविष्यात आपल्याला असे अनेक निसर्ग मशीन यांचा संगम आपल्याला पाहायला मिळू शकतो. आजचे हे सायबॉर्ग झुरळ उद्याचे सुपर हिरो ठरू शकतात. तुम्हाला काय वाटतं? हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे की धोकादायक? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बघत रहा न्यूज 18 मराठी.